पहिला मानाचा गणपती म्हणजे कसबा गणपती। या कसबा गणपतीला पुण्याचं ग्रामदैवतही मानलं जातं। तर आपण पाहतोय थेट ही दृश्य पुण्यात मानाच्या पहिल्या गणपतीचं विसर्जन होत आहे। अगदी पारंपरिक पद्धतीनं पारंपरिक वाद्य वाजत गात या बाप्पाची मिरवणूक निघाली आणि अगदी थोड्याच वेळात कसबा गणपतीचं विसर्जन होईल। आपण इथे दृश्य पाहतोय पुण्याहून भाविकांची अलोट गर्दी अफाट गर्दी इथे पाहायला मिळते। बाप्पाचं दर्शन घ्यायला देशभरातून लोक आलेली आणि अगदी अफाट गर्दीत बाप्पाला भावपूर्ण वातावरणात निरोप दिला जातोय। पुण्याचे मानाच्या गणपतींचं दर्शन घ्यायला गर्दी झालेली अगदी लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत इथे गर्दी झालेली आपल्याला पाहायला मिळते। थेट पुण्याहून आपण ही दृश्य पाहतोय। मानाचा पहिला गणपती या बाप्पाचं विसर्जन होत आहे। तर आपण हे थेट पुण्याहून दृश्य पाहतोय। दोन्ही मानाचे गणपती या मिरवणुकीत सहभागी झालेले आहेत। थोड्याच वेळात या गणरायाचं विसर्जन होईल। आपण ही अगदी लाईव्ह दृश्य आपण पाहतोय आपल्या स्क्रीनवर। अगदी पारंपरिक पद्धतीनं पारंपरिक वाद्यात बाप्पाला निरोप दिला जातोय। आपण पाहतोय रथातून ही मिरवणूक आहे। ढोल ताशाचा गजर आपल्याला इथे पाहायला मिळतोय। अगदी जल्लोषपूर्ण वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे। भक्तांचा उत्साह शिगेला पोचलेला आहे। नाचत गात बाप्पाला निरोप दिला जातोय। तसूभरही उत्साह कमी झालेला नाहीये। भर उन्हात देखील तितकाच जल्लोष आपल्याला पाहायला मिळतो। आपण पाहतोय ही दोन्ही दृश्य मानाचा पहिला गणपती आणि मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरी आणि कसबा गणपती। आता हे दोन्ही गणपतींचं विसर्जन होईल। की आता इथे पूजा केली जात आहे बाप्पाला अगदी भावपूर्ण वातावरणात आता काही वेळातच निरोप दिला जाईल। तांबडी जोगेश्वरी देवी ही पुण्याची ग्रामदैवता मानली जाते। बुधवार पेठेत आप्पा बळवंत चौकाजवळ हे मंदिर आहे। या सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात 1893 साली झाली आहे। चला पुढे चला। आपण अतिशय सुंदर प्रात्यक्षिक सादर केलेलं आहे। आता आपण पुढे मार्गस्थ व्हायचे। तर आपण पाहतोय आता ही मिरवणूक पुढे मार्गस्थ होत। मानाचा पहिला गणपती आणि दुसरा कसबा गणपती आणि तांबडी जोगेश्वरी गणपती या मानाच्या गणपतींना निरोप द्यायला भक्तांची अफाट गर्दी झालेली पाहायला मिळते।
मार्गस्थ व्हा. कसबा गणपतीची आरती केली जाते. आपण हे दृश्य पाहतोय थेट पुण्याहून. आपण पाहतोय आरती सुरू झालेली आहे. मानाच्या पहिल्या गणपतीचं विसर्जन अगदी पुण्याच वेळात. पाहतोय थेट दृश्य ही पुण्याच्या मानाच्या गणपतींची दृश्य आपण पाहतोय. विसर्जन होत आहे. कसबा गणपतीचं विसर्जन. मानाचा दुसरा गणपती आपण पाहू शकतो या दृश्यामध्ये. रथातून हा बाप्पा विराजमान आहे. आणि कसबा गणपती समोर आत्ताच आरती संपन्न झालेली आहे. बाप्पाची आरती झालेली आहे. आणि थोड्याच वेळात बाप्पाचं विसर्जन देखील होईल. पोलीस बांधव आपल्या सेवेसाठी आपल्या सुरक्षिततेसाठी दिवस रात्र प्रयत्नशील आहेत. त्यांच्या सूचनांचे पालन करा. रस्त्याच्या मध्यभागी न थांबता अगदी भक्तिमय असं वातावरण आपल्याला इथे पाहायला मिळत आहे. मंडळांना पुढे येण्याची संधी मिळेल. 10 दिवस अगदी मनोभावे पूजा केल्यानंतर आज बाप्पाला निरोप देताना अगदी जड अंतकरणानं निरोप दिला जातो आहे. रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून गणरायाचे दर्शन घ्या. चला मागे सरका मागे. इथे दृश्य आपण पाहतोय पुण्यात. या ठिकाणी उभे राहिलेले सर्व बंधू मागे सरका. फुलांची उधळण करत बाप्पाला निरोप दिला जातोय. पुढच्या वर्षी लवकर या असं साकडं देखील घातलं जात आहे. मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरी गणपतीची मिरवणूक देखील आपण पाहतोय.
करत नाही ना. आणि ढोल ताशाचा गजर आपल्याला ऐकायला मिळतोय. आपण ही दोन्ही दृश्य पाहतोय थेट मुंबईहून पुण्याहून. दोन्हीकडे अगदी तितकाच जल्लोष आपल्याला पाहायला मिळतोय. गुलालाची उधळण करत आता ही मिरवणूक हळूहळू पुढे सरकते. मुंबईहून आपण हे दृश्य पाहतोय. अगदी भव्य दिव्य अशा बाप्पाची मूर्ती आहे. या गणपतींचं दर्शन घ्यायला बाप्पाला निरोप द्यायला अगदी अफाट अशी गर्दी झालेली आहे. गुलाल आणि फुलांची उधळण करत बाप्पाला निरोप दिला जातोय. मराठी दुर्गात मराठी गर्वात मराठी सर्वात मराठी प्रयोग मराठी उद्योग मराठी हृदयात मराठी एनडीटीव्ही मराठी महाराष्ट्राचं नव्या दमाचं चॅनल एनडीटीव्ही मराठी. पंचपक्वान्नाचं नैवेद्य गणरायासाठी, गप्पांचा फड रंगला तुमच्या आमच्यासाठी. पाहत रहा एनडीटीव्ही मराठी. सण मराठी उत्साह मराठी आमच्यासह पाहत रहा एनडीटीव्ही मराठी. भ्रष्टाचार आणि लाईटला पण नोकरीच नाही. जिथे बातमी तिथे आम्ही, जिथे आम्ही तिथे तुम्ही. आपण आहोत एनडीटीव्ही मराठी. घराघरात मनामनात. क्रिकेटमधील अपडेटसाठी, फुल ऑन एंटरटेनमेंटसाठी, पॉलिटिकल कलकलाटासाठी आणि आता गणरायाच्या आगमनासाठी आहे ना एनडीटीव्ही मराठी. प्रत्येक काळात गरज असते एका नव्या आवाजाची, सोबत नवा दृष्टिकोन, तसंच नव्या विचारांची. असा आवाज जो मोठमोठ्या मुद्द्यांमध्ये हरवणार नाही आणि मातीतले मुद्दे मांडायला कधी विसरणार नाही. पत्रकारितेतील हाच नवीन आवाज घेऊन येत आहोत तुमच्यासाठी आम्ही एनडीटीव्ही मराठी. आमचा हा आवाज आरडाओरड करणारा नसेल, तर तिखट प्रश्नांनी कशाला कोरड पाडणारा असेल. हा आवाज तेच सांगेल जे प्रत्यक्षात घडलंय आणि महाराष्ट्राच्या मनात नक्की काय काय दडलंय. या आवाजात निडरपणा आहे, सह्याद्रीचा कडा आहे, मराठी बाणा आहे. पूर्ण पडताळल्यानंतरच सत्य सांगेल हा आवाज आणि केवळ आजचाच नाही तर भविष्याचाही वेध घेईल हा आवाज. नव्या महाराष्ट्राचा नवा आवाज एनडीटीव्ही मराठी. पंचपक्वान्नाचं नैवेद्य गणरायासाठी, गप्पांचा फड रंगला तुमच्या आमच्यासाठी. पाहत रहा एनडीटीव्ही मराठी. दैवत मराठी दुर्गात मराठी गर्वात मराठी
सर्वात मराठी प्रयोग मराठी, उद्योग मराठी, हृदयात मराठी, एनडीटीव्ही मराठी, महाराष्ट्राचं नव्या दमाचं चॅनल एनडीटीव्ही मराठी. सण मराठी, उत्साह मराठी. आमच्यासह पाहत रहा एनडीटीव्ही मराठी. ट्रॅफिकची समस्या, नुसता भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचार. लाईटला पण आत्ताच नोकरीच नाही. जिथे बातमी तिथे आम्ही, जिथे आम्ही तिथे तुम्ही. आपण आहोत एनडीटीव्ही मराठी, घराघरात मनामनात. प्रायोजक हैं LIC हाउसिंग फाइनेंस, घर बसाए रिश्ते सजाए. आणि आपण पाहतोय थेट पुण्याहून मानाचा पहिला गणपती कसबा गणपतीचं आता विसर्जन होत आहे. थेट लाईव्ह दृश्य आपण ह्या पाहतोय आपल्या स्क्रीनवर. मानाचा पहिला गणपती, पुण्याचं ग्रामदैवत कसबा गणपती, त्या बाप्पाचं आता विसर्जन होत आहे. अगदी दरवर्षीप्रमाणे पारंपरिक पद्धतीनं या बाप्पाचं विसर्जन होणार आहे. तर आपण थेट दृश्य पाहतोय पुण्यात मानाचा पहिला गणपती कसबा गणपती, या बाप्पाचं आता विसर्जन होत आहे. अगदी भावपूर्ण वातावरणात बाप्पाला निरोप दिला जातोय. गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष आपल्याला इथे पाहायला मिळतोय. पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणत आता बाप्पाला निरोप दिला जातोय. बाप्पाचं विसर्जन होत आहे. मानाचा पहिला गणपती कसबा गणपतीचं विसर्जन होत आहे. आपण हे दृश्य पाहत आहोत पुण्यात. पारंपरिक पद्धतीनं बाप्पाचा निरोप घेतला जातोय. पुण्याचं ग्रामदैवत कसबा गणपती आणि अगदी भावपूर्ण वातावरणात बाप्पाला निरोप दिला गेला आहे. आपण ही विसर्जनाची दृश्य आपल्या स्क्रीनवर पाहतोय. कसबा गणपतीला आता भावपूर्ण वातावरणात निरोप. मानाचा पहिला गणपती कसबा गणपतीचं विसर्जन झालेलं आहे. इथे पुण्याहून आपण ही दृश्य पाहतोय आपल्या स्क्रीनवर. गणरायाचा जयघोष करत 10 दिवस मनोभावे पूजा केल्यानंतर आज बाप्पाला निरोप दिला जातोय. आणि मानाचा पहिला गणपती, पुण्याचा मानाचा पहिला गणपती कसबा गणपती आता विसर्जन. काम करतोय ही पारंपरिक पद्धतीनं हौदात बाप्पाला विसर्जित केलं गेलं आहे. बाप्पाचं विसर्जन झालेलं आहे. तर आपण आता ही थेट दृश्य पाहतोय मुंबईतल्या गणपतीची. मुंबईचा लालबागचा राजा हळूहळू मिरवणुकीतून मार्गस्थ होतोय. फुलांचे मोठे मोठे हार या बाप्पाला चढवले जात आहेत. मनातली इच्छा पूर्ण करणारा नवसाचा असा हा गणपती म्हणून लालबागच्या राजाची ओळख. आपण ही दोन्ही दृश्य पाहतोय. एकीकडे
मुंबईचा लालबागचा राजा आणि दुसरीकडे पुण्याहून गणरायाचे विसर्जन मिरवणूक। इथे अगदी गर्दीतून सुद्धा ॲम्ब्युलन्सला वाट करून दिली जाते आहे। आपण हे दृश्य पाहतोय, अगदी इतक्या फाट गर्दीतून सुद्धा ॲम्ब्युलन्सला वाट करून दिली जाते। लालबागचा राजाची ही मनमोहक दृश्य अशी आपण पाहतोय, अगदी गुलाल उधळत, फुलांची उधळण करत बाप्पाला निरोप दिला जातोय। मुंबईचा राजा याची मिरवणूक आता मार्गस्थ होते। आपण ही दोन्ही